आपण बघतोय राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्सव पाहायला मिळतोय आणि ठाण्यातून ही दृश्य आपण पाहतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवरच या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आणि त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चालत राहा थोडंसं राईटला असेल का आपण सगळं व्यवस्थित कपिलेश्वर महादेव की हर 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 ठाण्यामधील दृश्य आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। एकतर निवडणुकांचं वातावरण आहे, राज्यभरात गुढीपाडव्याचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन सामान्यांचा उत्साह वाढवताना आपण पाहतोय। चला मागे 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 गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। गणेश, नक्कीच ठाण्यातील कोपेश्वर मंदिर याच्या वतीने शोभायात्रा नवीन वर्षाच्या यात्रेचं आता पालखीचं या ठिकाणी निघालेली आहे। नक्कीच या शोभायात्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, भाजप आमदार संजय केळकर असतील, माजी आमदार रवींद्र पाठक, इतर मान्यवर देखील या शोभायात्रामध्ये सहभागी झालेले आहेत। नक्कीच या शोभायात्रा नवीन वर्षात स्वागत करण्यासाठी या ठाण्यातील सर्व मंडळी ठाणेकर या शोभायात्रेत सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मोठमोठे चित्ररथ देखील या शोभायात्रेमध्ये असणार आहे। नक्कीच नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वांची आतुरतेने वाट पाहत असताना या ठिकाणी आता मोठ्या संख्येने लोक आता या ठिकाणी निघाले आहेत। त्यामुळे नक्कीच आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी या ठिकाणी दिसून येते। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री या शोभायात्रेमध्ये आता ठाण्यात देखील आता नक्कीच गणेश, ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, सामान्यांसोबत ते सहभागी झालेले आहेत। आज राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गुढीपाडव्याचा नववर्षाचा उत्सव जो आहे अगदी उत्साह साजरा होतोय। एक वेगळाच आनंद जो आहे तो पाहायला मिळतोय आणि आता ठाण्यामधल्या या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले। चला 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 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी संवाद साधणार का, काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे निवडणुकांची धामधूम ही सध्या सुरू झालेली आहे। श्रीकांत शिंदे सुद्धा आपण पाहताय या दृश्यांमध्ये, ते सुद्धा शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। नेते मंडळींचं आताचं शेड्यूल जे आहे ते फार बिझी झालेलं आहे। ठिकठिकाणचा दौरा केला जातो, प्रचार सभांमध्ये ते सहभागी होत आहेत। मात्र त्यासोबतच आपले सण, आपली परंपरा जोपासण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग इकडे नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर फडणवीस, गडकरी यांचा शोभायात्रांमधला सहभाग हा वाखाणण्याचा आहे। ठाण्यामध्ये दृश्य आपण पाहताय, ढोल ताशांचं वादन केलं जात आहे। शोभायात्रा म्हटली की ही आपली एक वेगळी ओळख म्हणावी लागेल। आधुनिकता आणि परंपरेचा साज मिळवून आजची गौरवाची आहे शोभायात्रेमध्ये सहभागी होते। ही दृश्य आपण पाहताय, ही दोन दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले, दुसरीकडे ढोल ताशांचं पथक, लेझिम यांची प्रात्यक्षिकं जी आहे ती सादर केली जात आहे। दोन दृश्य, एकीकडे आपण ठाण्यामधली दृश्य आपण पाहता तर दुसरीकडे नागपूरमधली दृश्य। आजचा दिवस नवचैतन्याचा, नव उत्साहाचा, आशा आकांक्षेची गुढी उभारण्याचा। या ठिकाणी आपण पाहू शकता की ॲडव्होकेट उज्ज्वल विंटो जे आहेत या ठिकाणी त्यांच्या सोबत दिसून येत आहेत। अनेक कार्यकर्ते जे देखील या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। खासदार श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी आहेत। अनेक त्यांचे जे फॅन्स आहेत ते फोटो या ठिकाणी काढताना दिसत आहेत, आपण पाहू शकता। तर काय सांगाल, काय शुभेच्छा नेमक्या? तर शोभायात्रेमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी या पालखीवर फुलांचा वर्षाव त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। कोपिनेश्वर पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते सहभागी झालेले आहेत।
ठाण्यामधली दृश्य आपण जर पाहिली, नागपूरमधली दृश्य आपण पाहिली, राज्याच्या कानाकोपऱ्यामधले विविध भागांमधली दृश्य आपण पाहिली, तर हाच उत्साह आज प्रत्येकामध्ये दिसून येतोय. आणि आज सकाळी लगबग जी आहे ती शोभायात्रांची सुरू झाली आणि आता जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा हा उत्साह जो आहे तो रंगत जाणार आहे. उत्साह जो आहे तो वाढत चाललेला आहे. ही दृश्यच फार बोलकी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा ज्या आहेत ते सामान्य जनतेला दिल्या जात आहेत. आणि गुढीपाडव्यानिमित्त ज्या शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झालेले आहेत.